लग्न करून परदेशी जाण्याचा अट्टहास भारतीय मुलींमध्ये विशेष करून दिसून येतो। मात्र परदेशी गेल्यानंतर नवविवाहित महिलांसोबत कौटुंबिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याचं मोठ्या प्रमाणात आढळून आले। लग्न करून अमेरिकेत गेलेल्या भारतीय विवाहितेनं घटस्फोट घेतल्यास तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। न्यायालयानं निर्णय दिला तरी व्यवस्थेत व्यावहारिक न्याय मिळणं शक्य होत नाही। याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी चिंता व्यक्त केली आहे। महिलांवरचे अन्याय अत्याचार, घरामध्ये होणारा सासूरवास, हुंडा, त्रास नवऱ्याकडनं हे तर आहेतच। हे गुन्हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा या तक्रारी खूप आहेत। ह्याच्यासोबत सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेस नंबर 2 वर अशा तक्रारी खूप आहेत। यातच घटस्फोटानंतरच्या समस्यांसंदर्भातही महिलांच्या तक्रारी महिला आयोगाकडे येऊ लागल्यात। जात पंचायतीमुळेही महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय। आता ही प्रकरणं जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलंय। मात्र महिलांकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या घटना वाढत असून महिलांनी कायद्याचा गैरवापर करू नये असं आवाहन त्यांनी केले। महिलांना सुरक्षेची गरज होती म्हणून हे कायदे झाले आणि आज पण ते कायम आहेत। पण असे कुठेतरी दुरुपयोग होत आहेत म्हणून त्या कायद्यांवरच जर चॅलेंज होत असेल तर ते योग्य नाहीये। हे दुरुपयोग मात्र होता कामा नये। महिलांनी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे कायदे त्यांच्या संरक्षणाकरता आहेत, त्याचा योग्यच आपण उपयोग केला पाहिजे। महिला आयोग म्हणजे एक परिवार आहे। या माध्यमातून महिलांच्या प्रबोधनासंदर्भात संवाद होणं गरजेचं असल्याचं महिला आयोग अध्यक्षांनी म्हटलंय। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।